नमस्ते शेतकरी मित्रांनो आणि कांदा उत्पादक बागायतदारांनो. तर या ठिकाणी आपण बारामती तालुक्यातील माळेगाव येथील कांदा पिकामध्ये काम केल्यानंतरनं त्याचे जे रिझल्ट आहेत किंवा त्याची जी ही क्वालिटी आहे, हे बघा अशा पद्धतीनं आपल्याला ही क्वालिटी मिळालेली आहे. आणि कांदा हा आता वखारीमध्ये साठवण्यासाठी असा काढून ठेवलेला आहे. आणि हे जे कलर वगैरे आहे तर हे असं आहे. आणि स्वतः जे शेतकरी आहेत रघुनाथ रमेश पवार हे आहेत, हे बघा समोर, ते स्वतः त्यांचं मनोगत सांगतील, काय वाटलं त्यांना सध्या. नमस्कार, मी माळेगाववरनं रघुनाथ रमेश पवार बोलतोय. तर हा कांदा आपण डमडरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पेरून केलेला होता. तर लोकांचं म्हणणं होतं की पेरून कांदा सक्सेस होत नाही, पण डमडरे साहेबांनी जी पहिल्यापासून आम्हाला मार्गदर्शन केलं खताचं औषधांचं, तर कमीत कमी खर्चामध्ये इतकं भरपूर उत्पन्न आपण डाळिंब पिकात आंतरपीक म्हणून घेतलं होतं. तर माझं कमीत कमी 250 ते 300 पिशवी ह्या साहेबांच्या मार्गदर्शनामुळे आपल्याला उत्पन्न निघू शकलं आहे. आणि क्वालिटी साईज ही खूपच उत्तम आलेली आहे कांद्याची. तर आपण आडवा तिडवा खर्च करण्यापेक्षा एका कन्सल्टंटच्या मार्गदर्शनाखाली जर खर्च केला तर कमी खर्चामध्ये उत्पन्न जास्त येऊ शकतं, हे सिद्ध झालेलं आहे. तर साहेबांनी कांद्याची क्वालिटी आणि कांद्याचा सर्व तुम्हाला दाखवलेलंच आहे. तर पेरलेल्या कांद्यामध्ये सुद्धा खूप चांगलं उत्पन्न येऊ शकतं, हे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला अनुभवता आलं. बरं, दुसरी गोष्ट, हा कांदा पेरला होता, ह्या बियाणं किती वापरतं पेरायसाठी? बियाणं फक्त लोक सांगतात 3 किलो लागतं, 4 किलो लागतं, पण आपण फक्त एकरी 1.5 किलो बियाणं पेरलं होतं हे. आणि 1.5 किलोमध्ये आपल्याला भयानक उत्पन्न चांगलं निघलेलं आहे. 1.5 किलोमध्ये किती बॅग निघाले अंदाज तुमचा? 1.5 किलोमध्ये 250 ते 250 बॅग निघलेले आहे कांदा, तो बी डाळिंबाच्या आंतरपिकामध्ये हा उत्पन्न निघलेला आहे आपल्याला. हां, हे पहा, त्यांनी त्यांचं मनोगत सांगितलेलं आहे. आता तुम्हाला पुन्हा एकदा ही जी क्वालिटी आहे ही आहे. आणि हा समोरचा कांदा जो आहे हा तोच आहे, फक्त आता ह्यात जी वरून आच्छादन वगैरे टाकलेलं उन्हाच्या त्रासासाठी, म्हणजे हे संरक्षण करण्यासाठी किंवा उन्हापासून जी हीट निर्माण होते ते थांबण्यासाठीचं हे कवरिंग केलेलं आहे. त्याचा फायदा म्हणजे उष्णतेमुळे खराब होऊ नये यासाठीचा आहे. दुसरी गोष्ट, ही जी क्वालिटी आहे हे पहा ह्या पद्धतीने मिळालेली आहे. हा तरी मी मिडियम कांदा घेतलेला आहे. तुम्हाला साईज जी म्हणतो मोठी साईज सुद्धा अजून भरपूर आहे आपल्याला. ह्यामध्ये ही साईज आहे, ही पण साईज आहे आपल्याकडे. हां, हे अशा पद्धतीनं ही ॲव्हरेजली साईज हीच मिळालेली आहे आपल्याला सगळी. अशा पद्धतीनं ही साईज मिळालेली आहे. कारण सांगण्याचा उद्देश की आंतरपीक आपण घेतलेलं होतं, पेर कांदा होता, त्यांनी सांगितलं 1.5 किलो बियाणं पेरलं आणि त्यामध्ये आपल्याला ही क्वालिटी मिळालेली, कलर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. दुसरी गोष्ट, या पिकामध्ये आपण युरियाचा वापर केलेला नाही आहे, फॉस्फरिक ॲसिड वापरलेलं नाही आहे. दुसरी गोष्ट, आपण ॲमिनो फुलविक या कंटेंटचासुद्धा या ठिकाणं वापर केलेला नाही आहे. आणि ही जी क्वालिटी म्हणतो आपण, कलर आणि शायनिंग वगैरे ही तुम्हाला जी भरलेली आहे आणि गमेल्यामध्ये. मार्गदर्शनामुळं लागवडीचा खर्च वाचला, लागवडीचा पण खर्च खूप वाचलेला आहे. पेरायला फक्त आपल्याला 1.5 किलो बियामध्ये एवढं जबरदस्त उत्पन्न निघलेलं आहे. आता लागवडीचा खर्च 14 ते 15 हजार रुपये शेतकऱ्याला होतोय. कांद्याची बाजाराची परिस्थिती एवढी वाईट पाहता तो खर्च शेतकऱ्याला परवडत नाही. पण हे आधुनिक पद्धतीने आणि पेर पद्धतीने जर कांदा केला तर उत्पन्न खूप छान येऊ शकतं, हे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला सिद्ध झालेलं आहे. इथं जी ही क्वालिटी आहे हीच क्वालिटी आहे, इथं पण आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता इकडं बॅग जे भरलेलं आहेत, बॅगमध्ये तुम्हाला लक्षात येईल आपण जो दाखवलेला कांदा आहे त्यापेक्षा इकडं मोठी साईज जी पाहिजे तुम्हाला तशी या ठिकाणी मिळालेली आहे. इथं पण आहे. म्हणजे हे दाखवायचं म्हणजे फक्त इथंच नाही, तिकडे त्यांच्या घरासमोर पण तिकडं पण सावली टाकलेलं आहे. आणि इथलची पण ह्या पद्धतीनं इथं स्टोअर केलेला कांदा आहे हा. म्हणजे सांगण्याचा उद्देश किंवा आपल्या कन्सल्टिंगचा ॲग्रिकल्चर फार्मिंगसाठी आपण आणि कमीत कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पन्न, केमिकल विरहित कांदा कसा घ्यायचा हे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला खूपच समाधानकारक उत्पन्न निघलं आहे. ओके, धन्यवाद शेतकरी मित्रांनो आणि कांदा बागायतदारांनो. अशाच पद्धतीनं आता ह्या कांद्यामधून आपण नंतरनं सीड प्रोडक्शनसाठी करणार आहोत, तर त्यावेळेस मी तुम्हाला त्याचा व्हिडिओ मिळेलच किंवा दाखवण्याचा प्रयत्न राहीलच. सांगण्याचा उद्देश एकच की बाबा तुम्ही कांद्यामध्ये युरियासारखं खत आहे किंवा पोटॅशसारखं खत आहे अतिरिक्त वापर केला तर तुमचा कांदा हा 100% सडतो. आपण इथं या कांद्यामध्ये 1 ग्रॅमसुद्धा युरिया वापरलेला नाही आहे, ते स्वतः शेतकरीसुद्धा सांगतो. युरिया हा अजिबातच वापरलेला नाही आपण. पूर्ण हे जैविक आणि थोडंसं केमिकल हे मिश्रित संयुक्त पद्धतीने आपण कांद्याचं पीक घेतलेलं आहे. ओके, धन्यवाद शेतकरी मित्रांनो.